आपल्यासोबत सेलिब्रिटी माजी आमदार शहाजी बापू पाटील आहेत. त्यांचं वाक्य अत्यंत गाजलं होतं. काय झाडी काय डोंगर आणि गुवाहाटीवर जाण्यावरनं त्यांच्यावर प्रचंड विरोधकांनी टीका पण केली होती. खरं तर ते गुवाहाटीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. गुवाहाटी कामाख्या देवीच्या मंदिराला दर्शन देणाऱ्यांची संख्यासुद्धा महाराष्ट्रातनं इथून वाढली होती. आता मात्र टीकाकारसुद्धा गुवाहाटीला दर्शनाला गेलेत. स्वतः जितेंद्र आव्हाड गेलेत. काय वाटतं नक्की? आता मला तुमच्याकडून ही माहिती समजते की जितेंद्र आव्हाड गुवाहाटीला निघालेले आहेत. उशिरा का असना त्यांना ही सद्बुद्धी परमेश्वराने दिली. गुवाहाटीला आदिमक्ती आदिशक्ती असलेले जगदंबेचं एक अवताराचं कामाख्या नावानं मंदिर आहे. ही कामाख्या देवी आणि तिचं संपूर्ण इतिहास कृपा करून जितेंद्र आव्हाड यांनी वाचावा आणि ह्या विश्वातलं सर्वात शक्तिमान मंदिर हे कामाख्याचं मंदिर आहे मातेचं, हे त्यांच्या लक्षात येईल. त्या मंदिराचा इतिहास हा अनंत कालापासूनचा, अनादी अनंत कालापासूनचा हा वेगळा आहे. जगत निर्माण ज्या ठिकाणी होतं, ह्या सृष्टीची निर्मिती जी आहे तिचं स्वरूप म्हणजे कामाख्या देवी. फक्त जितेंद्र आव्हाडला मला एवढंच म्हणायचं आहे, तुला जाताना कुणी 50 खोकी दिली बिली का ती एक मला पहिल्यांदा सांग. दोस्त आहे तुला चांगला माझा. आणि रेडाबेडा तिथं कापू नको. आम्ही कापला नाही, तू काय कापू नको. सद्भावनेनं, चांगल्या भावनेनं, प्रामाणिकपणे हिंदू धर्मातला चांगलं दर्शन घे. पुरोगामी बिरोगामी, आम्ही पुरोगामी ही ती काँग्रेसी केले की 40 वर्ष. तू आमचा त्या एकेकाळचा, आम्ही तुला ज्येष्ठ नेते होतो त्यावेळी तू आमच्याबरोबर काम केलं आहे. पण इतकं हिंदू धर्माला तुच्छ समजून उगव त्या मुस्लिमांच्या मतासाठी धडपडत जाऊ नको. कायम त्यांनी गुवाहाटीला जाणारे सगळे गद्दार किंवा टीका केली. संजय राऊत यांनी पण केली. मात्र आता त्यांना स्वतः गेलेले आहेत. आता सुरुवात झाली आहे जितेंद्र आव्हाडवरून. हळूहळू उद्धव ठाकरे जाणार आहे, संजय राऊत जाणार आहेत, पवारसाहेब, शरदचंद्रजी पवारसाहेब सोडून ही सगळी रात्रीची चोरून तिथं जाणार आहे. ती दर्शन घेऊन येणार आहे. फक्त पवारसाहेब जात नाहीत ही मला माहीत आहे. गुवाहाटीला गेल्यावर जी श्रद्धा आहे ती खरी ठरली असं म्हणायचं. 100% ही श्रद्धा खरी ठरली असं मला म्हणायचं. आणि अजूनही मी सांगतो, ज्याचा जन्म हिंदू धर्मात झाला त्या माणसानं जीवनाचा अंत होण्या अगोदर एकदा कामाख्या देवीचं दर्शन घ्या. अनंतरीण यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की त्यांचं ऐकलं असतं तर पश्चाताप झाला नसता. अनंतरीण यांनी एकनाथ शिंदेंबद्दल काही वक्तव्य केलं होतं, काय सांगितलं होतं, अशी आहे काल कार्यक्रमामध्ये. अनंतरेंचं जर उद्धव ठाकरेंनी ऐकलं असतं आणि अनंतरे जर तसं बोललेले असले तर मी एवढं सांगतो की उद्धव साहेब, तुमची शिवसेना ही फक्त मुंबईपुरती मर्यादित 10 वार्डात राहिली असती. एकनाथ शिंदे साहेबांसारखी, गुलाबराव पाटलांसारखी, दादा भुसेसारखी अशी जबरदस्त शिवसेनेत काम करणारी नेते मंडळी होती. म्हणून तुम्ही मातोश्रीत निवांत बसून शिवसेना मोठी करू शकला. हे उद्धव साहेबांनी अजिबात विसरू नये. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर कुणीही गैरविश्वास ठेवू नये. कारण त्यांची क्षमता ही महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेनं उघड्या डोळ्यानं पाहिलेली आहे. आणि असं एक कामसू किंवा काम करणारं जबरदस्त नेतृत्व म्हणून शिंदे साहेबांची प्रतिमा कोणच पुसू शकत नाही, हे सत्य आहे. उद्धव ठाकरेंना जी शिंदे साहेबांनी साथ दिली ती मी काय या ठिकाणी बोलण्यासारखी नाही. पण मधून अधून उद्धव ठाकरेंना सुद्धा शिंदे साहेबाची आठवण येत असेल की असा मोठा माणूस माझ्याजवळनं लांब गेला, ही मला खात्री आहे याबाबतीत. संजय राऊत कधी जातील म्हणजे गुवाहाटीला? माझा तर अंदाज ते जाऊन सुद्धा गपचूप आला असेल. त्या माणसाचं काय सांगत नाही, लय छलाकन हुशार माणूस आहे. पण मी 100% सांगतो, जो माणूस असं अतिनास्तिक असतो तोच शेवटी एकदा आस्तिक होतो असं विवेकानंदानं सांगितलं. स्वामी विवेकानंदांचा रेफरन्स घेतला तर ही चोरून घासणं पण संजय राऊत कामाख्याला जाऊन दर्शन घेऊन येणार एवढं निश्चित.
विरोधकांनी जे काही तांत्रिक गोष्टी केल्या, काळा जादू केले, हे सगळे आता फोल ठरतानाच दिसते असं वाटतंय. हा मुळात एक दोन भाग आहे, ती सगळीकडेच आहे आणि ही वास्तवता आपण स्वीकारली पाहिजे. मग कामाख्या देवी असो, ते कलकत्त्याची कालीमाता असो, आपले काळोबाळू आईचं मंदिर असो, ही अशी अनेक मंदिरं जी आहेत त्या मंदिराच्या पुरातन काळापासून एका बाजूला श्रद्धा, भक्ती, अध्यात्म हे चाललेलं असते, दुसऱ्या बाजूला काय गोष्टी अशा ब्लॅक मॅजिकच्या ही ती करणारे बी लोक आहेत, ते हळूहळू ते बंद होत चाललेलं आहे. ही परंपरा हजारो वर्षापासून चालत आली. माणसानं नेमकं तिथं जाऊन काय घ्यायचं हे जे त्याचा प्रश्न आहे. कुणाला गुंडाद्वारा पाहिजे ते जाईल गुंडदोरं घे, ज्याला दर्शन भक्तिभावानं घ्यायचं आहे भक्तिभावानं दर्शन घेऊन येईल. हे तिथं नाही, मी म्हणणार नाही असल्या भानगडी अनेक देवळात नाहीत म्हणून का त्या भानगडी आपण केल्या पाहिजेत असं काही नाही. आपण जावं, भक्तिभावानं श्रद्धेनं दर्शन घ्यावं आणि यावं. श्रद्धेतनं काय मिळतं हे मला माहीत नाही, पण मी अजूनही सांगतो की तुम्ही प्रामाणिकपणे कुठलं एक दगड ठेवा आणि त्याची सुद्धा श्रद्धा दररोज सकाळी दर्शन घेऊन जावा, तरी तुम्हाला 24 तास पुरवढी ऊर्जा मिळते. काल मी नरेंद्र मोदी साहेबांची आपक्या अदालतला मुलाखत बघितली, सज लावली. त्यांनी एकच सांगितलं की 4 वर्ष माझी हिमालयातली हीच माझं खरं काम आणि हिथंच मला शक्ती मिळाली. यावरून देशातल्या प्रत्येक नागरिकांना अध्यात्माचं महत्त्व ओळखून घ्या. जितेंद्र आव्हाड फुटतील काय? जितेंद्र आव्हाड मुळात फुटलेला आहे. मला माहीत आहे जितेंद्र आव्हाडचं शिंदेसाहेबाचा संबंध काय आहेत, पण आता आव्हाडांची प्रचंड मोठी श्रद्धा शरदचंद्र पवार साहेबांनी बसल्यामुळे ती तिथं अडकला आहे. नाहीतर ती कधीच वेगळ्या बाजूला गेला असता. त्यांनी जावं न जावा तोंचा भाग. पण काम चांगलं करणारा, मुद्द्यानं बोलणारा, प्रश्न चांगले मांडणारा माणूस आहे. आणि आज मला आनंद आहे की माझाही जीवाभावाचा मित्र पुन्हा कामाख्याला गेला. मी खात्रीनं सांगतो जितेंद्र आव्हाड कामाख्याचं दर्शन घेताना त्याला शहाजीबापूची आठवण येणार. एकंदरीत श्रद्धा महत्त्वाची आहे असं शहाजीबापू पाटील म्हणत आहेत आणि त्यातनं चांगलाच त्यांना साक्षात्कार होईल असंही त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, सांगोला.